राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर डिग्रस शिवारातील केटीवेअर पासून काही अंतरावर भर दिवसा वाळू उपसा चालू आहे। याकडे महसूल विभाग बघून कुठलीही कारवाई करत नसल्याचं दिसतंय। नेमका हा वाळू उपसा कोणाच्या संगनमतीने चालू आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। गेल्या कित्येक दिवसापासून डिग्रस शिवारात केटीवेअर पुलाजवळ दिवसा ढवळ्या ट्रॅक्टरच्या क्रेनच्या साहाय्याने नदीपात्रातून भरमसाठ वाळू उपसा चालू असल्याचं दिसत आहे। या वाळू उपसाला छुपा आशीर्वाद नेमका कोणाचा आहे अशी चर्चा डिग्रस परिसरामध्ये होती। 2 दिवसापूर्वी बारागाव नांदूर शिवारामध्ये एक वाळूने भरलेला टेम्पो राहुरी पोलिसांनी पकडला होता। त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून टेम्पो ताब्यात घेतला असताना देखील या डिग्रस नांदूर शिवारातील त्या वाळू उपसा करणाऱ्यांना सहकार्य करतात अशी चर्चा परिसरामधून होते। वाळू उपसावर कारवाई होणार का? डिग्रस नांदूर गावचे तलाठी यावर काय कारवाई करणार हा एक प्रश्न जनतेला पडला। महसूल विभाग गाढ झोपत असल्याचं दिसून येत आहे। नांदूर डिग्रस शिवार हद्दीत मुळा नदी पात्रात काही वाळू तस्करांकडून दिवसाढवळ्या वाळू उपसा होती। या वाळू उपसाबाबत महसूल व राहुरी पोलीस स्टेशन काही माहिती नाही का? काही दिवसांपूर्वी महसूल विभागामार्फत वाळू डेपो चालू केला असता त्यामध्ये काही गैरप्रकार निदर्शनास आल्यामुळे डिग्रस येथील स्थानिक काही सुज्ञ नागरिकांनी आवाज उठवून हा डेपोचा गैरकारभार चव्हाट्यावर आणून तो डेपो बंद पाडल्याचं समजलं। त्याचबरोबर ज्या सुज्ञ नागरिकांनी हा आवाज उठवला होता त्यांना याच वाळू तस्करांकडून काही गुंडांचा धाक दाखवून शांत करण्याचे प्रकार सुद्धा घडले जाते। तरी पोलीस प्रशासन व महसूल या वाळू उपसाबाबत नेमकी काय भूमिका बजावणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। या वाळू उपसा करणाऱ्यांना कोण सहकार्य करताय याची महसूल विभागाने चौकशी करावी अशी मागणी आता जनतेकडून जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज 14 राहुरी।